नागपुर शहर में बंद घरों को निशाना बनाकर चोरी करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। यह कार्रवाई अजनी पुलिस थाना के अंतर्गत की गई है। प्राप्त जानकारी के अनुसार पीड़ित अपने परिवार के साथ रिश्तेदार के विवाह समारोह में शामिल होने के लिए खापरी नागपुर गए थे। घर को ताला लगाकर जाने के बाद जब वे वापस लौटे तो दरवाजे का ताला टूटा हुआ मिला और घर का सामान बिखरा पड़ा था। जांच करने पर अलमारी में रखे सोने चांदी के जेवरात और नगद राशि सहित कुल 71,000 रुपए का माल चोरी पाया गया। अज्ञात चोर ने घर का ताला तोड़कर अंदर प्रवेश किया और कीमती सामान लेकर फरार हो गया। पीड़ित की शिकायत पर पुलिस ने भारतीय न्याय संहिता की धारा 331(3), 331(4) और 305 अ के तहत मामला दर्ज कर जांच शुरू की। जांच के दौरान गुप्त सूचना के आधार पर आरोपी को गिरफ्तार किया गया। आरोपी को न्यायालय में पेश कर 16 फरवरी 2026 तक पुलिस रिमांड पर लिया गया। पूछताछ के दौरान आरोपी ने 2 पंचों के सामने जुर्म कबूल किया, जिसके आधार पर चोरी गया माल बरामद कर लिया गया। गिरफ्तार आरोपी की पहचान पीयूष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश शाह के रूप में हुई है। पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। दिनांक 8/2/2026 रोजी गिरीश बळीराम लोणारे राहणार बजरंग नगर यांनी पोलीस ठाणे इथे येऊन रिपोर्ट दिला की ते खापरी येथे त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाकरता गेले होते आणि परत आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा तुटलेला दिसला आणि बेडरूम मध्ये ठेवलेल्या अलमारीतील दागिने आणि रोख रक्कम असा हा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। आमच्या डीबी पथकातील पोलीस उपनी सिद्धांत मस्के, त्याच्यानंतर पोलीस हवालदार शालिराम शिंदे आणि त्याचप्रमाणे नितीन सोमकुवर, अश्विन सहारे यांनी प्रवीण खवसे व रोशन भाडीवसमे व रेश्मा खान या लोकांनी अत्यंत मेहनत करून म्हणजे अवघ्या आज जवळपास 17 दिवस आहे, 18 तारीख आहे, अवघ्या 8 ते 9 दिवसातच 7 ते 8 दिवसातच सीसीटीव्ही पाहून आणि सगळं शोध घेऊन अहोरात्र मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आणि या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे तो पीयूष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश साहू राहणार इमामवाडा याच्यावर इतर सुद्धा गुन्हे दाखल आहेत। याच्याकडून 100% मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि हा जो आरोपी आहे हा मुख्यतः नशा करण्याकरता हे सगळे असे गुन्हेगारीचे कृत्य करत होता। तर त्याचा 2 वेळेस पीसीआर घेण्यात आला आणि 2 वेळेच्या पीसीआर मध्ये सगळा माल मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। तसेच सर्व अजनी हद्दीतील व नागपूर शहरातील जनतेला माझं एक आव्हान आहे की आपण जेव्हा बाहेरगावी जाता तो शक्यतोवर मुख्य दरवाजाला जे कुलूप लावता त्याच्यावर एक पडदा ठेवावा, त्याचप्रमाणे घराच्या तारावर काही कपडे ठेवावे, सीसीटीव्ही शक्यतोवर सगळ्यांनी लावावे आणि मुख्य जे कंपाऊंड लॉक वॉलचं जे गेट आहे त्याला सुद्धा कुलूप लावताना ते आतून लावावे, जेणेकरून हे जे चोर रेकी करतात तर ते त्यांना लक्षात येणार नाही की हे घर उघड आहे किंवा बंद आहे। तर हे थोडेसे गोष्टी सगळ्या लोकांनी पाळाव्यात आणि शक्यतोवर मुद्देमाल हा मुख्य म्हणजे सोन्याचा भाव एवढा जास्त वाढलेला आहे तर हे महागडे वस्तू घरात ठेवू नये, बँकेचं लॉकर घ्यावं आणि त्याच्यात ठेवावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे।